14 वर्षापूर्वी महाराष्ट्रातील पोलिसांवर हल्ला करण्यात आला. महिला पोलिसांचे कपडे फाडण्यात आले. पोलीस पत्रकार यांच्या गाड्या फोडण्यात आल्या. एवढंच नव्हे तर सैनिकांच्या हौतात्म्याचं प्रतीक असलेला अमर जवान स्मारक लाथेने तोडण्यात आले. नमस्कार, सनातन प्रभातकडून मी प्रीतम नाचणकर. होय, मी बोलतोय 11 ऑगस्ट 2012 या दिवशी झालेल्या आझाद मैदानातील दंगलीविषयी. म्यानमार म्हणजे ब्रह्मदेश येथे मुसलमानांवरती धार्मिक अत्याचार झाले म्हणून रझा अकादमी आणि इतर काही मुसलमान संघटनांनी हा मोर्चा काढला. मोर्चामध्ये 20,000हून अधिक मुसलमान सहभागी झाले होते. जेव्हा हा मोर्चा आझाद मैदानावरती आला तेव्हा या मोर्चाचं सभेत रूपांतर झालं. सभेमध्ये प्रक्षोभक भाषणं करण्यात आली आणि त्याचवेळी एक मोठा जमाव पोलिसांवरती चालून आला. त्यावेळी पोलिसांवरती हल्ला झाला. महिला पोलिसांचे कपडे फाडण्यात आले. पोलीस आणि पत्रकार यांच्या व्हॅन जाळण्यात आल्या. एवढंच नाही तर सैनिकांच्या हौतात्म्याचं प्रतीक असलेला अमर जवान हे स्मारक लाथेने तोडण्यात आलं. वृत्तपत्रांमध्ये रकानेच्या रकाने छापून आले. वृत्तवाहिन्यांनी बातम्या प्रसारित केल्या. मनसेने मोर्चा काढला. समाजात तीव्र पडसाद उमटले. वाटलं होतं ज्यांनी दंगल केली, नुकसान केलं, त्यांच्याकडून एक रुपया वसूल केला जाईल. परंतु त्यातलं काही एक झालं नाही. 14 वर्षानंतर त्या खटल्याची साधी सुनावणी सुद्धा चालू झालेली नाही. ज्या 61 आरोपींवर गुन्हा दाखल झाला ते सर्व आज जामिनावर बाहेर आहेत. त्यातील एका गुन्हेगाराने तर न्यायालयात जाऊन आपला गुन्हा सुद्धा रद्द केला आहे. हा हल्ला केवळ पोलिसांवरती नव्हता, तर हा हल्ला म्हणजे महाराष्ट्राचं आणि गृह विभागाचं नाक कापणारा होता. या हल्ल्यानंतर, या दंगलीनंतर जर आरोपींना शिक्षा झाली असती तर कोरोनाच्या काळामध्ये पोलिसांवरती पुन्हा हल्ले झाले नसते. नांदेड, अमरावती येथे दंगली झाल्या नसत्या. ज्या महिला भगिनींचा विनयभंग झाला त्यांची काय भावना आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही त्यांच्याशी संवाद साधला. त्यांनी अपेक्षा व्यक्त केली की वरिष्ठांनी कारवाई करायला हवी होती, न्यायालयाने शिक्षा द्यायला हवी होती. आम्ही काय करणार, आमच्या हातात काय आहे, अशी त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. पण गुन्हेगारांना शिक्षा व्हायला हवी ही त्यांची भावना आहे. पोलिसांवर हल्ला होऊन सुद्धा जर गुन्हेगारांना शिक्षा होत नसेल तर सर्वसामान्य नागरिकांनी काय करावं, हा प्रश्न माझ्यासमोर आहे. प्रश्न केवळ एका पत्रकारासमोर नाही. सैनिकांच्या बलिदानाची किंमत व्यवस्थेच्या लेखी शून्य आहे का? महिला शक्तीचा अवमान करणाऱ्यांना शिक्षा होणार नाही का? 140 कोटी भारतीयांच्या लोकशाहीची ही घोर विटंबना नव्हे का? याची उत्तर कोण देणार, हा खरा प्रश्न आहे.